नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी.आर. पडलेला होता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे। यामध्ये केवायसी करायचं आहे, ई केवायसी किंवा केवायसीचे प्रकार आहेत वेगवेगळे। तर ते मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचा तुम्ही बघून घ्या पूर्ण प्रसिद्धी पत्रक, किती प्रकारे तुम्हाला केवायसी करता येईल या ठिकाणी। कारण केवायसी केली नाही तर तुम्हाला कोणताही फॉर्म भरता येणार नाही, भरला तर तो मान्य केला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ई केवायसी म्हणजे तुम्हाला आधारचं अपडेशन आहे तुमचं, या ठिकाणी तोच तुम्ही व्यक्ती आहात, डमी नाहीये, याच्यासाठी तुम्हाला ई केवायसी करायचंय। तर या ठिकाणी पूर्ण प्रसिद्धी पत्रक मी लास्ट टाइम दिलेलं होतं, तर तुम्ही ते व्हिडिओ चेक करून घ्या। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देऊन टाकणार आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या ठिकाणी हा जी.आर. आलेला होता। परंतु या ठिकाणी बघा, ज्या विद्यार्थ्यांचं आधार याडला वेगळा मोबाईल नंबर आहे आणि या ठिकाणी एमपीएससीच्या प्रोफाईलला वेगळा नंबर आहे, तर त्यांना प्रोफाईलला सुद्धा सेम नंबर करायचा आहे। म्हणजे तुमचा दोन्ही नंबर हा एक असला पाहिजे, आधारला आणि प्रोफाईल अपडेटला, तरच तुमची केवायसी या ठिकाणी पूर्ण होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी काय करायचंय, जर नंबर बदलायचा असेल तुमचा प्रोफाईलचा, तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये क्लिक करायचंय। याची लिंक मी देऊन जाईल। या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऑफिशियल वेबसाईट आहे, या ठिकाणी अनाउन्समेंट किंवा सर्क्युलर पडले जातात। या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये यायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ती वेबसाईट या ठिकाणी ओपन होते। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी एमपीएससी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात। या ठिकाणी सपोर्टिंग टायमिंग मंडे टू फ्रायडे आहे आणि सॅटर्डे संडेला सुद्धा उपलब्ध आहे। गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट, या ठिकाणी विविध प्रकारचे गाईडलाईन्स किंवा सर्क्युलेशन आलेले आहे। तर तुम्हाला जे मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तुमच्या प्रोफाईल अपडेटचा, या ठिकाणी बघा फॉरगट रिसेट ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही युजर रजिस्ट्रेशन असाल नवीन करत तर या ठिकाणी करा, फॉरगेट रिसेट पासवर्ड असेल तर या ठिकाणी, आणि तुमचा मोबाईल नंबर जो बदलायचा आहे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा फॉरगेट रिसेट ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असं दिलेलं असेल। या ठिकाणी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा ईमेल आयडी बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जुना ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर कॅन्डिडेटचं तुमचं पहिलं नाव टाकायचंय, मिडल नेम टाकायचंय आणि या ठिकाणी बघा तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आणि व्हेरीफाय करायचंय। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी नवीन विचारला जाईल, ते टाकून तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचंय। तर तुम्हाला मोबाईल नंबर करायचा आहे तर मोबाईल नंबरवरती क्लिक करा। जुना मोबाईल नंबर जो कोणता असेल ते या ठिकाणी टाका। कॅन्डिडेट फर्स्ट नेम टाकायचं आहे तुम्हाला, टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं मिडल नेम टाकायचंय आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर व्हेरीफाय करा, तुमचं या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये व्हेरीफाय म्हणून येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी ओटीपी जाईल, तर ओटीपी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय वरती या ठिकाणी कंटिन्यू मध्ये बटन दाबा। तुमचं या ठिकाणी नाही का मोबाईल नंबर हा अपडेट झालेला असेल। तर या पद्धतीची प्रोसिजर आहे, या ठिकाणी जाऊन तुम्हाला करायची आहे। ज्यांना कोणाला मोबाईल नंबर तुमचा प्रोफाईलचा अपडेट करायचा या ठिकाणी जाऊन करू शकतात आणि या ठिकाणी अनाउन्समेंट आणि सर्क्युलर सुद्धा बघू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी मी याच्या आधी ही प्रोफाईल अपडेट कशी करायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो चेक करायचा आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि या ठिकाणी शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येतो। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।